हॅलो मित्रांनो, नुकतेच आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी तर त्यांना स्वरसम्राज्ञीच म्हणेन. त्या अक्षरशः स्वरसम्राज्ञीच होत्या. बरोबरीचं काम त्यांनी संगीत विश्वात केलेलं आहे. अनेक मान्यवर गायकांच्या बरोबरीचं काम त्यांनी केलेलं आहे. आशाताई म्हटलं की एक वर्सॅटाईल गायिका आपल्या डोळ्यासमोर येते. अनेक प्रकारची गीतं त्यांनी गायलेली आहेत. आपल्या ग्रुपतर्फे ही भावांजली अर्पण करण्यासाठी उशिरा का होईना मी पोस्ट करते आहे. 2 दिवस मनस्थितीच नव्हती की गाईन असं. खूप वाईट वाटत होतं. लहानपणापासून आपण ज्यांची गाणी ऐकली आणि स्टेजवर गायली तर एक त्या कलाकाराशी आपलं एक वेगळंच अटॅचमेंट असतं. कारण आपण त्यांची गाणी गायलेली असतात आणि त्या गाण्यातून आपण जगलेलो असतो. प्रत्येक गाण्याच्या थीमवरून आपण जगलेला असतो. आम्ही स्टेजवरून, कार्यक्रमातून अगदी लहानपणापासून आशाताईंची गाणी गायलेली आहेत. आशाताई एक अजरामर नाव आहे. काही माणसं जातात पण हृदयाच्या कप्प्यात घर करून जातात म्हणतात ना, तसंच झालं. घरातलं मोठं माणूस गेलं असंच वाटलं आणि आपण आपल्या जवळच्या कलाकारांना अहो जावो नाही करत आहे, तर आपण अहो अरे तुरेच करतो. त्या घरातल्याच वाटायच्या. एक अगदी एजेड व्यक्तिमत्व आहे तसं वाटायच्या. बालपणापासून आशाताईंची गाणी गायलेली आम्ही. अगदी पहिलीत असताना आठवतं मला, नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. हे शाळेच्या गॅदरिंगमध्ये मी गायलेलं गाणं होतं आणि त्या पहिलीमध्ये असताना ह्याची गायिका कोण वगैरे काही असं माहीत नसायचं की ह्या आशाताईंचं गाणं आहे, पण ते आवडलेलं असायचं आणि म्हटलं जायचं. त्याच्यानंतर बालपणातलं ते गाणं एक त्यांचं खूप आवडायचं मला, गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण, गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. आणि मग कुमारवयात म्हणजे 5वी 6वी नंतर ते कुमारवय असतं ना आपलं, त्यामध्ये ते तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, तुझ्या गळा माझ्या गळा, हे खूपदा कार्यक्रमातून गाऊन झालेलं. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आशाजींचा आवाज आमच्यासोबत होता. मानधनाची बात सोडा, पण त्यांच्या गाण्यावर आम्हाला खूप कीर्ती मिळालेली आहे. पैसे तर मिळालेलेच आहेत. शोमध्ये त्यांचं अजून एक गाणं कुमारवयात मी गायची, ताई मला सांग कोण येणार ग पाहुणे, कोण येणार ग पाहुणे, हे पण होतं. मग कधी कधी लहान मुलांच्या शाळेतल्या कार्यक्रमात जावं लागायचं. मग तिथे पण आशाजींचीच गाणी कामाला यायची. ते झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आणि हे गाणं छोट्या मुलांना खूप आवडायचं. तसंच चांदोबा चांदोबा बघलंस का, लिंबोणीच्या झाडामागे लपलंस का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरबंदी. असं सुंदर सुंदर त्यांची बालगीतं आम्ही छोट्या मुलांच्या शाळेत गायचो. किंवा मग ते नको ताई हसू कोपऱ्यात बसू, येऊ दे ग कालात खुदकन हसू, नको ताई रुसू कोपऱ्यात बसू, हे ह्या काळात होतं. आणि त्यानंतर मग 5वी 6वीच्या नंतर मला वाटतं मी मेळ्यांमध्ये काम करायची. मेळे असायचे त्यावेळेस, गणेशोत्सवात मेळे असायचे आणि मग त्यात आपले जे म्युझिक डायरेक्टर मेळे बसवायचे ते गाणी शिकवायचे आपल्याला. तर मला एक किस्सा चांगला आठवतो की तेव्हा कॉम्पिटिशन असायची, मेळ्यांमध्ये कॉम्पिटिशन असायची पहिला दुसरा. तर तेव्हा न्यू अलंकार आणि महाराष्ट्र मेळा प्रसिद्ध होते आणि मी न्यू अलंकार मेळ्यात होते. आणि कॉम्पिटिशन इतकी हे झाली की बरोबरीचे मार्क पडायला लागले. मग तेवढ्यात ते आमचे डायरेक्टरमध्ये आले, म्हणे सुरेखा तू हे गाणं गाशील का, आपले ते एक जण डान्स करशील आणि आता आपल्याला फर्स्ट येणं जरुरी आहे. पण मी म्हटलं मी ऐकलेलं नाही आहे. पण त्यांनी मला 10 मिनिटात ते गाणं शिकवलं आणि सांगते मी आशाताईंचंच होतं ते. म्हणजे किती कामाला यायचा त्यांचा आवाज माझ्या, त्याच्यामुळे एक खूप सुंदर आठवणी आहेत. तर ते गाणं होतं,
चढाओढीन चढवित होते, चढाओढीन चढवित होते, बाई मी पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. मग ह्या गाण्यावर आम्हाला प्राईज आलं होतं न्यू अलंकार पेळेला. आणि मग आशाताईंची ती आठवण कायम मनात राहिली. त्यांची गाणी नित्य आमच्या कामात येत राहिली. मेळ्यामध्ये आमच्याकडे एक स्त्री पार्ट होतं आणि त्या काळात एवढा मीडिया नव्हता. गव्हाणे सर म्हणून बालगंधर्वांसारखं ते स्त्रीचा वेश घेऊन पूर्ण मेकअप करून गाणी म्हणजे डान्स करायचे, लावण्या असायच्या हमखास आणि त्यांना खूप प्रतिसाद मिळायचा. पण ते आता त्या काळात मीडिया नसल्यामुळं ते एवढे फेमस झाले नाहीत. पण त्यांच्या लावण्या ऑलरेडी मलाच गायला दिल्या जायच्या मेळ्यामध्ये. त्यामुळे आशाजी हे नाव परफेक्ट डोक्यात बसलेलं. त्यांची ही लावणी मी म्हणायची आणि ते गव्हाणेसर डान्स करायचे. या रावजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी, की बसा रावजी ही असेल. किंवा मग ते बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, ग जाता साताऱ्याला. अशा अनेक लावण्या मी सरांबरोबर त्यांनी डान्स केला आणि मी गायची. त्यानंतर मग कॉलेज लाईफमध्ये गॅदरिंग आणि यूथ फेस्टिवलला तर मग त्यांचीच गाणी घ्यावी लागायची. संत सुरावटीची गाणी तो एज ग्रुप, युवा एज ग्रुप पसंत नाही करायच्या. त्यामुळे मग ओ मेरी सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कुसूर घपा मत होना रे, यासारखी फडकती गाणी मग आशाजींचीच असायची. किंवा मग चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. ड्युएटमध्ये तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके आरमां पूरे हो गए दिल के. ही आमच्या काळात गाजलेली गॅदरिंगची गाणी. नंतर मग मी प्राध्यापक झाल्यावर माझ्या स्टुडंट्सनी पण तीच पुन्हा रिपीट केली, कारण संथ गाणी गॅदरिंगमध्ये चालत नाहीत युवा वर्गाला, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर मग गॅदरिंगमध्ये पण मी त्यांची अशी लिस्ट बनवायला गेले तर क्लासिक गाणी जास्त आशाजींचीच असायची. मग गॅदरिंगमध्ये मी ते म्हटलेलं जे प्राईज जेव्हा मिळायचे तेव्हा अशा गाण्यांना मिळायची. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, हे असेल. किंवा अरे मन मोहना, अरे मन मोहना रे मोहना रे मोहना, कळली देवा तुला कळली राधिका, कळली राधिका, साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही. ही गाणी होती. नंतर स्टुडंट्सला बसवताना पण पुन्हा आशाजीच. खूप भावगीतं भक्तिगीतं शोधताना गॅदरिंगमध्ये आता विद्यार्थी आपला गाणार पुढे म्हटल्यानंतर मग ज्या गाण्यांना प्राईज मिळाली ना ती आशाजींचीच होती. हे सांगताना मला खूप आनंद होतो. त्यात तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजलास का रे, राजसा निजलास का रे, तरुण आहे रात्र जुनी, हे बसवलं होतं. एके वर्षी स्वप्नात आल्या कळ्यांनो म्हणू नका तर केव्हा बसवलं होतं. एके वर्षी बसवलं होतं पाण्यात आले पाहता प्रतिबिंब हसणारे. अतिशय सुंदर गाणी आहेत. आता वेळेअभावी मी म्हणत नाही आहे. आणि अशा जणू आमचं विश्वच होतं. मराठी ग्रुपमध्ये तर आम्ही जेव्हा फक्त मराठी ग्रुपमध्ये जेव्हा प्रोग्राम करायचे असतात ना तेव्हा मग ही गाणी तिची हमखासच घेतली जायची. रुपेरी वाळूत मडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना, हे
असेल किंवा मग हे पण तिचं फडकतं गाणं खूप सगळ्यांच्या आवडीचंच असायचं. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांत झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला. आणि मग कधी कधी भजनी मंडळात गावं लागायचं. म्हणजे कलाकार असल्यामुळे असं काही नसतं की कुठे गावं लागतं कुठे जावं लागतं. मग भजनी मंडळात जाताना पण आशाजींचं ते गाणं नेहमी म्हटलं जायचं. नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरून आनंद, नाम घेता तुझे गोविंद. आणि सगळ्यात आवडतं माझं ते मी नेहमी म्हणायची, प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा, मनी मानसिया तुझी ओढ होती, तुझे नाम ओठी, तुझे रूप चित्ती, हेच भाग्य माझे मिळे आज हाता, प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा. खूप सुंदर सुंदर अशी होती. गवळणीमध्ये ते होतं, जो तो सांगे जाला त्याला, वेड लागले राधेला. हे पण आशाजींनी गाऊन अजरामर केलेलं गाणं नेहमीच गायलं जायचं. नाट्यगीतांचा जर प्रोग्राम असेल तर मग चंद्रिका ही जणू, चंद्रिका ही जणू, ठेविया स्नेहे कमलांगणी, चंद्रिका. किंवा मग शूरामी वंदिले धारा तीर्थी, तपते आचरती सेनापती, यशया जीवनी शूरामी वंदिले, शूरामी वंदिले. हे असेल किंवा मग परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला. अशी अनेक जीव लावणारी त्यांची नाट्यगीतं. आता आशाजींची माझ्या मनातील गाणी अनंत आहेत, असंख्य आहेत, पण त्यातली त्यात माझ्या मनात आशाजींची रेंगाळणारी ही गाणी म्हणजे जीवन जगायला सुसह्य केलं. आणि ही माझ्या म्हणजे लिस्टमध्ये असतातच. त्यातलं हे हृदयी प्रीत जागते, जाणता जाणता. आणि हे पुढचं जे गाणं आहे ना त्यानं ते सिल्वर ज्युबिली केली. मी माझ्या गायकाला नेहमी म्हणायची, हे गाणं आपण इतकं गायलं की म्हणजे त्याची सिल्वर ज्युबिली झालेली. आणि तो नसला समजा एखाद्या प्रोग्रामला तर मी एकटी पण ते गाणं गायची. क्वचित कधीतरी ते रेअर नाही गायलं जायचं पण असायचंच. ते एव्हरग्रीन गाणं होतं. पान जागे फूल जागे भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. कॅबेरे मुजरा मी कधी ते गायले नाहीत प्रकार, पण ते लाजवाब आहेत. आमचं स्टेज तर अशा गाण्यांनीच पूर्णपणे व्यापलं होतं. हे सर्वार्थानं खरंच आहे. ही मानवंदना माझ्या सुरातून मी आज ग्रुपतर्फे देते. आणि ती मानवंदना म्हणजे काय की जसं आहे की ज्योतीने तेजाची आरती, असं मी त्या तेजाची आज आरती करते. त्यांची असंख्य गाणी तुमच्या आमच्या मनात आहेत. त्यातलं अजून जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. आणि जेव्हा आम्ही हे गायचो ना, आपण कोणीतरी आहोत असा बादशाही फील यायचा. कारण हे 4 रागात
केलेलं कंपोजिशन आशाताईंनी इतकं ताकदीनं पेललं ना की त्यांचं ते गीत आपण गायलं की आपल्याला पण खूप फील यायचं की आपण खूप मोठे आहोत आणि छान गातो होत हे गाणं. काय करून ठेवलं या लोकांनी नाही का. 4 गाण्यांच्या सुरावटीत हे गाणं आणि असंख्य गाणी. आणि हे या सुखानो या सुखानो या सुखानो या. माझा एक मित्र म्हणला होता हे तू ट्राय करशील, तुझ्या आवाजात खूप छान वाटेल. आणि मग मी ते माझ्या मनाच्या जवळचंच झालं. त्यातलं ते कडवं खूप छान आहे. अंगणी प्राजक्त व्हा सौंदावरी व्हा चांदणे शयन घरच्या या छताची वाजू पेरी झुंबरे होऊ द्या घर नांदते. हे किती सुंदर व्हेरिएशन्स आणि जागा आहेत ना ह्याच्यात. तरी मी संगीताविषयी फार बोललेच नाही की खूप खूप मिंड तानांचे छोट्या छोट्या प्रयोग. होऊ द्या घर नांदते तुम्हीच त्याला हात द्या साथ द्या या सुखानो या सुखानो या. असं सुंदर गाणी आणि त्यामागचे मनमोहक किस्से आहेत. अशा अनेक गाण्यांनी आपलं जीवन समृद्ध झालं आणि सुसह्य झालं. आणि ना ही सर्व गाणी गाऊन झालीत आमची, खूप गायले आम्ही आशाजींना आणि मांडून झाली आहेत स्टेजवर. ही मानवंदना मी आज दिली तर मला खूप खूप अतीव आनंद झाला आहे. आणि शेवटी मला आता त्यांना प्रियकर समजून असं म्हणावं वाटतंय. का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला का रे अबोला. अखेर अबोलाच झाला आणि त्या दिगंताच्या प्रवासाला निघून गेला. असंख्य आठवणी, प्रत्येक गाण्यामागचे किस्से. आणि पुढे आम्ही ही गाणी गातच राहू पण त्यांच्या आठवणीत.